चला न्यूमेरिकलला स्टार्ट करूयात. फर्स्ट न्यूमेरिकल बघा. An acidic buffer contains equal concentrations of acid and salt. The dissociation constant of acid is 10 raised to -5. So what is pH of that buffer solution? ठीक आहे. ऍसिडिक बफर आहे म्हणजे pH लेस दॅन 7 येणार. तर फायनल आन्सर लेस दॅन 7 आहे, हे डोक्यात ठेवा. नेक्स्ट वन, इक्वल कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अँड ऍसिड. सो pH चा फॉर्म्युला काय आपला? हेंडरसन इक्वेशन इज pH is equal to pKa plus log of concentration of salt upon acid. Okay, so pH to be calculated. pKa साठी काय दिलंय बघा? डिसोसिएशन कॉन्स्टंट इज 10 raised to -5. जरा नीट बघा, डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे Ka दिलाय, pKa नाही. कळालं ना? सो व्हॉट इज गिव्हन टू यू? Ka is 10 raised to -5. Therefore, what is pKa? pKa will be minus log of 10 raised to -5. -5 खाली आला, pKa काय होणार आहे तुमचा? 5. ओके, नेक्स्ट वन, व्हॉट इज गिव्हन अबाउट सॉल्ट अँड ऍसिड? इक्वल कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अँड ऍसिड. म्हणजे या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. सो व्हॉट यू कॅन से हिअर? लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड सपोज x असेल तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट पण काय? x. सो x कॅन्सल झालं, सो इट इज log 1. log 1 काय येतो? 0. So this term is 5, this time is 0. So what is our pH? pH is equal to, ह्या टर्म साठी काय लिहिणार? 5 plus 0. So pH is equal to 5. कळालं? Okay, so our first point or first equation logic आहे. तर if concentration of salt is equal to concentration of acid, then pH will be equal to pKa. कळालं? दोन्ही कॉन्सन्ट्रेशन सेम आली तर हे दोन्ही कारण की हा 0 होतो, हे आन्सर येणार आहे 5. इज इट ओके? चलो, नाउ विल गो फॉर नेक्स्ट क्वेश्चन.